सांगोल्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आक्रमक होत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय। मी लय भोळा दिसत असेन पण मी तसा नाही। त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासोबत एकतेचा संदेश देत देशमुख विरुद्ध देशमुख चर्चेलाही पूर्णविराम दिलाय। भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकून हल्ला करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ सांगोल्यात 11 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। त्या मोर्चात एरवी शांत आणि संयमी म्हणून परिचित असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अचानक आक्रमक झाले। सांगोल्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे आपली दुकानं बंद ठेवली होती। मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना संयमी शांत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। त्यामुळे उपस्थितही काही वेळ अवाक दिसून आले। दादांनो, मी लय भोळा दिसत असेन पण तसा नाही। मी आक्रमक आहे पण मी त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहे। माझ्यावर जबाबदारी असल्यानं मी संयम राखतो, नाहीतर एक दोघांना माझा दणका माहित आहे। अशा शब्दात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी थेट प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य केलं। आमदाराच्या या आक्रमक स्वभावाला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट देत प्रतिसाद दिला।